जय बाबा ताई। जय बाबा। जय बाबा। रिकॉर्डिंग शुरू किया मैंने। अरुणा दीदी जय बाबा, जुन्नेवाल भाऊ जय बाबा, सबको जय बाबा। आज आखिरी 15 मिनट मौन के ऊपर बोलेंगे। अभी 10 तारीख को मौन है ना। मराठीत बोलायला पाहिजे, मी हिंदीत का बोलते। मी जर विसरले तर मला कोणीतरी आठवण करून द्या ना। ताई मला थोडंसं सांगा ना काय करायचं तुम्ही दिसायसाठी? मला कळे ना तुम्हाला का दिसत नाहीये, नाहीतर मग लिव्ह करा एकदा मीटिंग आणि परत जॉईन करा। तसंही केलं तुमचा तरी तसं मोबाईल दिसतच चार्ज नाही. नाहीये का? नाही चार्ज आहे ना, फुल्ली चार्ज आहे। हा जय बाबा। जय बाबा। जुन्यावर भाऊ माधुरी जय जय बाबा। बाबा, माधुरीपुरी जय बाबा, गांगडे सर जय बाबा, सगळ्यांना जय बाबा। जय मग बाबा। मला जय समजत नाहीये की काय प्रॉब्लेम आहे तुमचा विभाताई। जय हो बाबा। हो ठीक आहे। म्यूट केला हा सगळ्यांचे माईक। आपण सुरू करू, वेळ झाली। अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय। प्रियतम मेहेर प्रभू आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा। जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा धाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय। सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा। सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक वाचतोय आपण। त्याची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली। फार जुनं पुस्तक आहे। असेच सगळे पानं तुकडे झालेत। आता त्याला कठीण होतंय मॅनेज करणं। याचं रिपब्लिकेशनची गरज आहे। द स्पार्क्स ऑफ ट्रूथ ह्या जे सी.डी. देशमुखांनी लिहिलेल्या पुस्तकाचं हे भाषांतर आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या स्वरूपात बाबांचे महत्त्वाचे मेसेजेस वेगवेगळ्या विषयावर, ज्याला आपण अर्क म्हणतो, त्या विषयाचा, त्या संदेशाचा तो पूर्ण त्याच्यामध्ये दिलेला आहे। कुणीतरी हँड गेस्चरनी मला सांगाल, इथे भयंकर पाऊस आहे पण तो आवाज तुम्हाला येत नाहीये ना? तुम्हाला जर नाही आला तर रेकॉर्डिंग मध्ये पण डिस्टर्बन्स होणार नाही असं। थँक्यू। म्हणजे येत नाहीये ना? व्यवस्थित आहे ना? अच्छा। आणि श्वेतांबरी आहे आज आपल्यामध्ये। श्वेतांबरी प्लीज तू पण रेकॉर्डिंग कर, की समजा एखाद्याचं नाही नीट झालं तर मग तुझं वापरू आपण। जय बाबा। जय बाबा। तर गेल्या वेळेला आपण चमत्काराचा चॅप्टर सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये चष्मा कुठे, आपण भीतीची हकालपट्टी की चमत्काराच्या चॅप्टर मध्ये संस्कारांची देवघेव हा चॅप्टर सुरू केला होता। त्याच्यामध्ये आपण संस्कार कसे बंधनात टाकणारे संस्कार, तसंच मुक्त करणारे संस्कार आणि श्रद्धा आणि प्रेम हे कसे असतात त्याच्याबद्दलचं आपण बघितलं होतं। नंतर भीतीची हकालपट्टी कशी करायची, अहम ब्रह्मास्मी अवस्था, महाभाव मधुरा भाव। अच्छा, आपण चमत्कार प्रकरण सुरू केलं होतं आणि चमत्कार प्रकरणात योग्यांची अद्भुत शक्ती, योग्यांकडे जी शक्ती असते त्या शक्तीला ते विश्वात्मक शक्तीशी जोडून चमत्कार करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला होता। आणि हे मिथ्यापणा कसं घालवायचं हे बघितलं होतं।
नंतर ईश्वरापासून सगळ्यांनाच कसं समान प्रमाणात मिळतं, पण ते आपल्यावर आहे की आपण ते अडवून ठेवतो किरण की घेतो. आपल्या क्षमतेवर आहे की आपण किती प्राप्त करू शकतो. असं सूर्य आणि किरणे बघितलं होतं. आणि पुढे एक सुरू झाला होता की गाडी मागे घोडे, आणि तिथे आपण अर्ध्यात थांबलो होतो कारण वेळ झाली होती. आजही आपण काय करू की 6:45ला आपण हे थांबू आणि एक 5-10 मिनिटं आपण मौन, कारण 10 तारखेला आहे तर मौन धरावं की नाही, बाबांची इच्छा होती का आज्ञा होती, त्याच्याबद्दल बाबांनी काय, ते तुम्ही अर्थात वेगवेगळ्या भाषणातून ऐकत असाल, त्यानंतर तुम्ही ते मेसेजेस मधनं वाचत असाल, पण अगदी थोडक्यात टिप्स की मौन मोडू नये म्हणून काय करायचं, धरायचं की नाही, कसं धरायचं, ह्या गोष्टी थोडंसं आपण एक 5-10 मिनिटं त्याला देऊ. शेवटी मी विसरले तर मला थांबवा, कारण बऱ्याचदा 7 वाजल्याचं मला कळत नाही, मग तिकडनं पालवे येऊन मला खून करतात की 7 वाजले म्हणून. तसं कुणीतरी ते सांगाल मला जर समजा पुढे माझं चालू राहिलं तर गाडी मागे घोडे जे आहे ते आपण पूर्ण वाचू, म्हणजे मग एक लिंक लागेल. जगद्गुरु केवळ ईश्वर काय आहे एवढेच दाखवत नसतो, तर त्याच्याशी तादात्म्य पावण्याकरता भक्तास पुढे नेत असतो असे आहे. म्हणून भक्ताने त्याकरता जगद्गुरूच्या सतत मागे लागू नये. टुमणं लावायचं नाही की कधी मला साक्षात्कार द्याल, कधी मला मुक्ती द्याल. परमेश्वराला पाहण्याची आणि त्याला मिळवण्याची इच्छा असणे वाईट नाही, परंतु ईश्वर सिनेमातील एखाद्या वस्तू सारखा दिसेल ही कल्पना चुकीची आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, मग तो आपल्याला दिसेल म्हणजे असाच दिसेल असं आपण का समजायचं. ईश्वर म्हणजे अनंत शक्ती, अनंत आनंद, तर त्याचं ते प्रचंड शक्ती आणि तो पीसफुलनेस एकत्र अद्भुत, हे अद्भुत आहे. ते आपल्याला जाणवलं, मग ते समाधीवर असेल कुठे असेल, म्हणजे त्याने आपल्याला दर्शन दिलं. त्याच पद्धतीने बाबांनी मौन मोडलं नाही म्हणणाऱ्यांना समजतच नाही की तो शब्द म्हणजे असा काही स्थूल आवाज थोडाच असणार आहे. शब्दाचा शब्द बाबांनी सांगितले. मग असा कुठला महाभयंकर शब्द आहे, कुणीही कुठलीही डिक्शनरी बघून सांगावा की हा पॉवरफुल एकच शब्द आहे, सांगू शकाल नाही. म्हणजे ते जो आवाज देणार तो हा स्थूल आवाज, ग्रॉस व्हॉइस नसणार. जसं त्याचं दर्शन, म्हणजे इथे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपण इथे थांबलो होतो की एखाद्या वस्तूसारखा ईश्वर दिसणं शक्यच नाही, कारण दिसेल तर मग कसा दिसेल, कुठल्या वेशात दिसेल, कुठल्या आकारात दिसेल, त्याला काही रंगरूप आहे का, नाहीये. म्हणजे ती भावण्याची, फिलिंगची, ज्याला आपण महसूस करणं, अनुभवण्याची ती भावना आहे, ती समजली पाहिजे, ती उमजली पाहिजे, ती जाणवली पाहिजे. ते फिलिंग आहे ते जाणवलं पाहिजे. तसाच ते जे बोलतायत ते बोलतातच आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यांची भाषा प्रेमाची भाषा आहे, हृदयाची भाषा आहे. ती भाषा आपल्याला जर आली, आता पक्षी बोलतात, आपल्याला कळतं नाही का, की आपल्याला पक्ष्यांची भाषा कळत नाही. तशी ईश्वराची भाषा असणार आहे ती साधी असेल का, ती असं कानाने ऐकू येऊन किंवा रेकॉर्ड करणार, रेकॉर्डरवर एखाद्याने गाणं गायला रेकॉर्ड केलं तसं रेकॉर्ड करता येणार आहे का, मुळीच नाही. जसा ईश्वर दिसेल म्हणजे काही असं एखादं रूप दिसणार नाही, ती अनुभूती असेल, म्हणून त्याला अनुभूती म्हटलंय. दर्शन ही गोष्ट वेगळीच आहे. तसं तो जो ईश्वर बोलणे बाबा, ते आमच्या हृदयात बोलणार आहे प्रत्येकाच्या, आणि हे प्रत्येकाच्या क्षमतेवर आहे की तो ती हृदयाची भाषा समजतो की नाही, कितपत त्याला ती ऐकू येते. ती ऐकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ती त्याने ऐकली की त्याच्यासाठी बाबांचं प्रगटीकरण झालं. ज्या ज्या हृदयात ते बोलतील ते सगळ्यांच्या हृदयात बोलतायत, पण ज्या हृदयांना ती भाषा कळेल, ज्याला त्याची अनुभूती येईल, ज्याला ती जाणवेल,
त्याच्यासाठी प्रगटीकरण बाबांचं झालं. इतकं सोपं ते असावं असं मला वाटतं. पुढे तो म्हणजे हे सांगतात की ईश्वर सिनेमातील एखाद्या वस्तूसारखा दिसेल जी कल्पना चुकीची आहे, तो सत्याचा विपर्यास आहे. असं ईश्वर दिसणार नाही एखाद्या वस्तूसारखा. उच्च अवस्थेस पोहोचल्याशिवाय ईश्वराचे दर्शन घडू शकत नाही. याची देही याची डोळा ईश्वर प्रत्यक्ष स्थूल देहामध्ये बघितल्याचं समाधान आहे. आणि लहानपणी मी नेहमी माझ्या मैत्रिणींना, कलिग्सना, कॉलेजमध्ये, बँकेमध्ये सगळ्या मला आनंद आहे की मी याची देही याची डोळा ईश्वराचं दर्शन घेतलं. ते स्थूल देहाचं दर्शन होतं, तेही नसे थोडके. ईश्वराने जो मानवी देह धारण केला त्या अवताराचं ते दर्शन होतं. पण खरं ईश्वरात जसं बाबा सांगतात मी आहे तसा बघण्याचा मला प्रयत्न करा, तर ते कधी घडेल की त्या उच्च अवस्थेत पोहोचल्याशिवाय ते खरं दर्शन घडू शकत नाही. ईश्वराचा भास होण्याकरताही जगाचा फोलपणा कळावयास पाहिजे. गाडी मागे घोडा बांधून, जसं आमच्या सुरेखाताई आहे तिथे की जपाच्या वेळी त्यांना जो भास झाला, कारण मन लावून त्यांचा जप चालू होता, मग तो भास होण्यासाठी पण ज्या आतुरतेने आर्ततेने तुम्ही जप कराल त्या प्रमाणात तुम्हाला अनुभूती येईल. गाडी मागे घोडा बांधून गाडी पुढे जाणार नाही. गाडी जर चालवायची तर गाडीच्या मागे घोडा बांधून चालेल का? नाही चालणार. तो गाडीच्या पुढेच धावला पाहिजे तर गाडी पुढे जाईल. त्याचप्रमाणे ईश्वराची प्राप्ती जर करायची असेल तर ह्या जगाचा फोलपणा पहिले टाकायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मला आधी ईश्वर दिसू दे मग मी फोलपणा टाकतो, तर दॅट इज नॉट पॉसिबल. ईश्वर प्राप्तीची आकांक्षा बाळगणाऱ्याने मिथ्यापणात बद्ध करणाऱ्या मानसिक मर्यादा उल्लंघून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना ईश्वराचं दर्शन हवंय त्याने मिथ्यापणा म्हणजे हे जग रहाटी, फोलपणा, भास, भ्रम, ही मायावी जगत, तर ह्या ज्या मर्यादा मनाला पडलेल्या आहेत ह्या जगाच्या त्या ओलांडल्या पाहिजे. ज्याला बाबा टर्निंग युअर माइंड, टर्निंग पॉइंट म्हणतात, टर्न युअर माइंड म्हणतात. ह्या दुनियादारीकडे पाठ पूर्णपणे फिरवून आपल्याला ईश्वराकडे तोंड करून ती प्रकर्षाने, आणि ते धैर्याचं काम आहे, तर त्या मानसिक मर्यादा उल्लंघून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मिथ्यापणाची झापड मनचक्षूवरून दूर हटताच ईश्वराचे दर्शन आपोआप होते. म्हणजे हे खोटेपणाची झापड आपल्या डोळ्यांवर आहे. जसं तेलाचा घाण्याचा बैल तुम्ही कुठे बघितलात का? मी बघितला. त्याला अशी ती झापडं लावलेली असतात, त्याने इकडे इकडे बघून इकडे तिकडे जाऊन सरळ त्या रेघेत त्या परिघात चालावं म्हणून. तर ही अशी आपल्या डोळ्यांवर संस्कारांची मायेची झापडं आहेत. ती झापडं काढल्याशिवाय ईश्वराचं मनचक्षू म्हणजे डोळे म्हणा, मनचक्षू म्हणजे तिसरा आंख म्हणा, मनाचे डोळे म्हणा, त्याच्यावरून ह्या मायेचं झापड काढल्याशिवाय ईश्वराचं दर्शन शक्य होत नाही. ते काय आपोआप होत नाही. ते मायेची झापड गेल्यावर मात्र आपोआप ईश्वराचं दर्शन होणार. का? कारण त्याच्याशिवाय दुसरं आहेच काय जगात बघण्यासारखं? त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वच जगात नाही. तोच एकमात्र अस्तित्व आहे आणि सगळीकडे व्याप्त आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. पुढे छत्रीचा दृष्टांत खूप छान आहे. वास्तविकपणे देव हा देव पाहण्याची इच्छा करणाऱ्यापासून दूर नसतो. त्याला बघणेही कठीण नाही. तो डोक्यावर तळपणाऱ्या सूर्यासारखा आहे. परंतु तुम्हीच तुमच्या डोक्यावर विविध संस्कारांची छत्री धरलेली आहे, त्यामुळे तो तुम्हाला दिसत नाही. सनस्क्रीन लावून उन्हात जायचं आणि मला व्हिटॅमिन डी मिळालं नाही म्हणायचं. डोक्यावर छत्री घ्यायची आणि मग उन्हापासून आपण स्वतःला वाचवतो. जसा सूर्य तळपतो सगळ्यांसाठी सारखाच, पण जो घरात बसून राहील, जो छत्रीच्या खाली जाईल, त्याला त्या सूर्याची किरण मिळतील का? नाही. तसं ईश्वराचं आहे. तो सतत आहे. तुम्ही असाल तिथे आहे, कुठे खास त्याच्यासाठी जाण्याची गरजच नाही. तो सर्वत्र आहे. पण मग ही संस्कारांची छत्री घेऊन आपण आहे आणि त्यामुळे आम्हाला तो ईश्वर दिसत नाही. डोक्यावरील संस्कार रूप छत्री बाजूला करा, म्हणजे ईश्वर रूप सूर्य ताबडतोब दिसेल. तो आहे तिथेच आहे, तो कुठेही गेलेला नाही.
त्याला इकडून तिकडे आणावयाचे नसते, कुठून उचलून दुसरीकडून आणायचा नाही. आपण जिथल्याही गावात जाऊ, जिथेही जाऊ, तो सूर्य आपल्या बरोबर असतो. चंद्राचं तुम्ही बऱ्याचदा हे बघितलं असेल, गाडीतून प्रवास करताना आपण लहान मुलांना सांगतो, बघ चंद्र आपल्या बरोबर येतो, आपल्या बरोबर येतो, आपण पुढे चाललोय, चंद्र आपल्या बरोबर धावतो, सांगतो की नाही? अगदी तसं आहे ईश्वराचा. तो कुठेही गेलेला नाहीये, तो आपल्या बरोबरच कायम असतो. त्याला कुठून उचलून आणायचं नाही बघण्यासाठी. ही लहानशी संस्कारांची छत्रीच तुम्हाला अडथळा करत असते. ती एवढ्या मोठ्या सूर्याला दृष्टीआड करते. संस्कार हे छत्रीसारखेच आहे. वास्तविक छत्री एवढी छोटी आणि सूर्य एवढा प्रचंड आहे, तरी ती छोट्या छत्रीच्या आधाराने आपण सूर्यापासून स्वतःचं रक्षण करतो, आपण त्याच्या आड जातो, मग आपल्याला सूर्य दिसत नाही. तसं ईश्वर प्रचंड आहे, अमर्याद आहे त्याचं अस्तित्व, तरीही संस्कारांमुळे तो झाकला जातो. संस्कार हे छत्रीसारखे आहेत सॉरी, ते जरी क्षुल्लक असले तरीही ते ईश्वर आणि तुम्ही या दोहोमध्ये पडद्यासारखे अडथळा आणतात. ईश्वर आणि आपण आपल्या मिलनामध्ये काय येतात, तर हे संस्कार अडथळा बनून येतात. जगद्गुरु हे संस्कार हटवतात आणि जेव्हा संस्कारांचा पडदा दूर होतो तेव्हा ईश्वर साक्षात तुम्हाला दिसू लागतो. संस्काराचा पडदा दूर झाला की ईश्वराचं दर्शन होतं. आता पुढे बुद्धिगम्य सत्य. बुद्धिगम्य म्हणजे बुद्धीला कळणार, उमजणार, समजणार. खरं तर नुसतं वाचलं तरी खूप छान वाटतंय हे, पण तुमच्याकडे पुस्तक नाहीये तर तुम्ही ग्रुपमध्ये उघडून बघू शकता ती पानं, किंवा मग काही जणांचं म्हणणं आहे की असं वाचून एकदा जरी परत एकदा ते सांगितलं तर थोडंसं लक्षात राहतं, ध्यान जातं. ही पद्धत आहे बुद्धीचं, मानसिकतेचं. हे नुसतंच प्रिंटेड टाईपरायटर तसंच वाचलं तर ते बसत नाही, पण तेच पुन्हा साधं आपल्या बोलीभाषेत सांगितलं तर उमजतं, पण लक्षात पण राहतं. आपली पानं कमी वाचून झाली तरी हरकत नाही, ते सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल हे बघायला पाहिजे. आणि तुम्ही एवढे सगळे वेळ देऊन इथे ऐकायला उपस्थित असता बाबांच्या प्रेमापोटी, आणि बाबाही हिड करतात, हे सगळं बाबा करत असतात. ही इज द चार्ज मन, ह्या सगळ्याचा चार्ज त्यांच्याकडे आहे. बुद्धिगम्य सत्य. ईश्वराच्या अस्तित्वाची बुद्धिगम्य सिद्धता देणे शक्य नाही. ईश्वर आहे हे बुद्धीला पटवून देणं शक्य नाही. बुद्धीला पटणारे कोणतेही विधान हे ईश्वरावर विश्वास उत्पन्न करणारे असेल, म्हणजे बुद्धीला जे पटतं त्याने फार फार तर ईश्वरावरचा विश्वास असेल, परंतु पूर्णपणे निष्ठा उत्पन्न करू शकणार नाही. कन्व्हिक्शन ती त्याची देण असते. बुद्धीच्याही पलीकडे असणारा ईश्वर बुद्धीने कसा पटवून देईल? तो अमर्याद आहे, बुद्धी मर्यादित आहे. अमर्यादाला मर्यादिततेने कसं समजून घेणार? तो बुद्धीच्या पलीकडे आहे, तर मग तो बुद्धीला कसा समजेल? ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी शुद्ध बुद्धिगम्य प्रमाणाबद्दल विचारणा करणे हे कानाने पाहता येण्यासारखे दुर्लभ आहे. आपण सगळे भाग्यशाली आहोत की आपण भारतात जन्मलो, आणि आपण ज्या मुशीत घडलो तिथे आपल्याला काही असं प्रयत्नच करावे नाही लागत कशावर विश्वास ठेवणं वगैरे. त्या लोकांचे एक एक प्रश्न आणि एक एक हे बघल ना, तर तिथे त्या लोकांचा प्रत्येक गोष्टीला त्यांना प्रमाण हवं असतं, पुरावा हवा असतो, किंवा तत्वाच्या आधारावर ते परखून भागण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. ते जास्त बुद्धी तिथे प्रबळ आहे, हृदय तिकडे थोडं कमजोर आहे कदाचित त्या ग्रहासारखं त्या भागामध्ये. एनिवे, तर इथे इतकं सुंदर उदाहरण देतात की ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रमाण तुम्ही मागणं म्हणजे कानाने मग आम्हाला बघता यायला पाहिजे असं म्हणण्यासारखं आहे. किती सुंदर उदाहरण दिलं. कानाने बघता येईल का? कानाने ऐकता येईल. तर कानाने बघण्यासारखं सांगण्यासारखं आहे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही पुरावा मागणं. म्हणजे कानाने केवळ ऐकता येईल, त्याने पाहता येणार नाही. पाहण्याकरता थँक्यू श्वेतांबरी, मी तेच वाट बघत होते की इतका सुंदर हे आहे.
पाहण्याकरता डोळ्याचा वापर केला पाहिजे. तुम्ही तुमचे डोळे घट्ट मिटवाल आणि कानांनी पाहता यावे म्हणून जर आरडाओरड कराल तर ते कसे शक्य आहे? आणि अशाच विक्षिप्त विधानांनी स्वतः सुशिक्षित समजणाऱ्यास वादात पकडता येईल. वाद घालणारे, मागणारे की देव आहे का, तर हे एक छान मिळालं. इतके दिवस देव आहे की नाही याच्यावर अगदी लहानपणापासून चर्चा करत आलो. आपल्या बरोबरचे असतील, मोठे असतील, कुणी असतील, आपली खेचायची म्हणून विचारत असतील, त्याला नेहमी मी सांगायचे की आंधळा आहे, त्याने कधीच जग बघितलं नाही, जन्मांध, तर त्याने सूर्य नाहीच आहे, सृष्टी नाहीच आहे म्हणण्यासारखं होईल. फुल नाही, रंग नाही हे म्हणण्यासारखं होईल, सगळं काळं आहे, अंधकार म्हणण्यासारखं होईल. पण तसं असतं का असं आम्ही सांगायचो, कारण असंच आम्ही आदी काका वगैरेने आम्हाला सांगितलं होतं. तर हे एक चांगलं आहे, कानाने मला बघता यावं म्हणण्यासारखं आहे. स्वतः सुशिक्षित म्हणवणाऱ्यांना केवळ बुद्धीने ईश्वराची सिद्धता हवी असते आणि तो काय केवळ बुद्धीने समजत नाही. सुशिक्षितांचा पोकळपणा. खरे म्हणजे सुशिक्षितांना देवाबद्दल मुळीच आस्था नसते. त्यांची उत्सुकता केवळ वाद घालण्यात असते आणि बुद्धीचा मोठेपणा मिरवण्यात असते. जर त्यांना ईश्वर हवाच असेल तर त्या ज्ञानाकरता ते योग्य ती किंमत देतील. असा ते आहे ना, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, काहीतरी गाणं आहे असं एक, ते भजनात म्हणतात. काय त्याची पहिली ओळ मी विसरले ध्रुपद, म्हणजे देव कसा पाहायचा, तर देवा आणायला गेलो आणि देव काय बाजारचा भाजीपाला आहे का गेलं आणि त्याला घेऊन आलं, तर तसं नाहीये. जर त्यांना ईश्वर हवा असेल तर ते ईश्वर म्हणजे काय आहे, अनंत ज्ञान आहे, अनंत शक्ती आहे. त्याला तुम्ही मर्यादित मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. थँक्यू गांगडे सर. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. थँक्यू. आमच्याकडे पाथर्डीला ते म्हटलं जायचं, बऱ्याच जण बरेच वेगवेगळे म्हणायचे भजन. थँक्यू. तर असं अनंत अमर्याद जी शक्ती आहे ते आपल्या मर्यादित बुद्धीने, मनाने, डोळ्याने बघता येण्यासारखी, आकलन होण्यासारखी, समजण्यासारखी नाहीच आहे. तो काही म्हणून तो काही त्याला उमगायचं, त्याला बघायचं म्हणजे त्यासाठी किती प्रचंड तयारी करावी लागेल. ईश्वराच्या दर्शनाआड येणाऱ्या गोष्टींचा ते केव्हाच त्याग करतील. ईश्वराच्या दर्शनाआड जे होतं, जे लिमिटेड आहे, मीन आहे, ते टाकून द्यायची तयारी पाहिजे. ते नम्र, निस्वार्थी, प्रेमळ होऊ लागतील आणि अंतःकरणात निर्मळ होतील. याच मार्गाने त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकेल. असा मोठेपणा मिरून, अहमपणा मिरून, त्याच्यावर वितंडवाद घालून, मीच कसा मोठा, माझंच म्हणणं कसं बरोबर आहे, मीच कसा ज्ञानी आहे, माझंच किती वाचन आहे, मीच कसं बरोबर समजतो, मी ज्ञानी आहे. म्हणजे एक काळ असा होता की ईश्वराला मानणारे किंवा अस्तित्ववादी म्हणजे खेडवळ मागासलेले समजलं जायचं. पण आज ती परिस्थिती नाहीये आणि हेच बाबांचं प्रगटीकरण आहे. बाबांनी ती परिस्थिती बदलवली. 1920 ची, 30 ची, 40 ची, 50 ची, 60, 70 पर्यंत जी परिस्थिती होती, आज ती परिस्थिती नाही. आज बहुतांश लोक ईश्वराला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्याच परीनं मानणारे आहेत. मग त्यासाठी ईश्वराला मानायचं तर काय, तो अहमपणा, ती अकड, तो ढोंगीपणा, तो मर्यादेतलं जे समजतोय की मला सगळं माहिती आहे, हे सगळं जायला पाहिजे. तर त्याची जागा निस्वार्थीपणा, नम्रपणा, प्रेमळपणा ह्याने घ्यायला पाहिजे. अंतःकरण निर्मळ राहिलं पाहिजे, तर ईश्वर दिसेल. याच मार्गाने त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकेल. ती शुष्क आणि पोकळ वादाने होणार नाही, नुसता वितंडवाद घालून. कारण एक काळ असा होता ज्ञानेश्वरांचा काळ की हे जे पंडित लोक किंवा जे विद्वान लोक आहे
आणि तेही त्यावेळेला मोजक्या विशिष्ट लोकसमुदायासाठी होतं. मग ती मोठी मोठी पोथ्या पुराण काय काय वाचून त्याच्यावर वाद घालायचे आणि ह्या चर्चासत्र व्हायची. राजाच्या दरबारामध्ये मंदिरांमध्ये सभा व्हायच्या. आज काय धर्मसभा आहे, तिथे काय हा मुद्दा आहे, आणि मग तो दुसऱ्या गावचा हा, आणि ते जोरात तुम्ही आता हे आपल्या लहानपणी आपण चांदोबा वगैरे मध्ये वाचलेलं आहे. गांगडे सरांना आठवत असेल, अजून माझ्याकडं सुरेखाताई आहेत, माझ्या वयाची माणसं मी शोधते अशी उदाहरणं देताना, की असे वितंडवाद त्यावेळेला ते लोक त्याच्यावर घालायचे. तर अशा वितंडवादाने या अशा वितंडवादाने शुष्कवादाने ईश्वराची प्राप्ती होत नाही. अज्ञानाचा पगडा. केवळ ईश्वराच्या दर्शनाकरताही लोक या जगाची आसक्ती सोडण्यास तयार नसतात. ह्या जगाची आसक्ती म्हणजे मगरमिठी आहे मायेची, ती सोडून तिच्यातून बाहेर येणं येऱ्या गबाळ्याचं कामच नाही. जर ईश्वराचं दर्शन होणार असेल तर हे जग सोडायला पाहिजे, पण ती सोडायला लोक तयार नसतात. ज्यात ते आसक्त असतात त्या गोष्टी मिळवण्याकरता ते एक वेळ मरण पत्करतील, परंतु आध्यात्मिक प्रगती करता मात्र 2 दिवसाचा उपवासही त्यांना कठीण वाटतो. हेच त्यांच्यावर असणाऱ्या आसक्तीच्या जबरदस्त पगड्याचे निर्देशक आहे. जो देवाकरता कष्ट सहन करण्यास तयार आहे, जो देवाकरता कष्ट करण्यास तयार आहे, त्यालाच ईश्वर साक्षात्कार होतो. आता कष्ट म्हणजे इथे काही वजन उचलायचं नाहीये. वजन कसलं? मायेचं उचलून फेकून द्यायचं, भिरकावून द्यायचं. त्या मायेचे जे जबरदस्त पगडा आपल्या मनावर आहे तो नष्ट करायचा. ते जे आव्हान आहे वासनांचं, इच्छांचं, ते धुडकावून लावायचं. म्हणून बाबा सांगतात की अध्यात्माचा मार्ग सरळ साधा सोपा नाही, खाच खळग्यांचा दगडधोंड्यांचा आहे. त्याच्यावरून चालणं सोपं नाही, तिथे धैर्य पाहिजे. म्हणून वारंवार बाबा सांगतात की बी बोल्ड, त्याच्यासाठी धीट असायला हवं. कधी ना कधी हा निर्णय वेळ येणार आहे. व्हाय नॉट दिस लाईफ, व्हाय नॉट दिस लाईफ असं बाबा म्हणतात. या जन्मात का नको ते? त्याकरता अत्यंत पक्का निश्चय पाहिजे. आपल्या सर्व इच्छांची होळी करण्यास जे तयार असतात त्यांच्याजवळ ईश्वर येतो. ती होळी जी पेटवतात त्याचा अर्थ काय? दरवर्षी होळी बरेच जण पेटवतात, बरेच जण सामील. आता तर ती गल्ली गल्ली गावोगावी, मुंबई सारख्या शहरातही सोसायट्यांमध्ये गल्ल्यांमध्ये सगळीकडे तुम्ही निघालात तर सगळीकडे दूरच दूर दिसेल. तर नक्की काय त्याचा अर्थ आहे? प्रत्येक जण आपला त्याचा अर्थ आपल्या मनाने लावतो, पण ही होळी आपल्या षड्रिपूंची होळी आहे. हा अर्थ उमजून ती होळी केली पाहिजे. त्या होळीमध्ये आपल्या सगळ्या इच्छा, वासना, भावना, आसक्ती सगळं काही टाकून जाळून टाकायचंय, नष्ट करायचं आहे. धुनी फक्त मागण्यासाठी धुनी नाहीये. त्यातले आपले संस्कार नष्ट कसे होणार? ह्या सगळ्या आपण षड्रिपू त्यात टाकून त्याचं हवन करणार, त्याची राख रांगोळी करणं हे अपेक्षित आहे. तिथे धुनी बाबांनी प्रज्वलित केली म्हणजे काय? ते सगळे संस्कार नष्ट करायचे म्हणजे काय? त्याच्या मागचं हे जे आहे तत्व, त्याच्या मागची भावना ती उमजून. आता तुमच्यातले बरेच जण यावेळी काही जण जाणार असतील धुनीला 12 तारखेला. या भावनेने ती धुनी अटेंड करावी. तर सर्व इच्छांची होळी करण्यास जे तयार असतात त्यांच्याजवळ ईश्वर येतो. कोणतीही प्रगती न करता तुमची भौतिक इच्छा आणि आसक्ती नाहीशी होत नाही. कधी कधी होते, काही प्रयत्न न करताही इच्छा आणि भौतिक आसक्ती नाहीशी, ती त्याची कृपा किंवा पूर्वजन्मीचं सुकृत म्हणता येईल. पण तेच नसेल तर किंवा अजून काही राहिले असेल तर आपल्याला 2 पावलं चालून प्रयत्न करायला पाहिजे. म्हणतात ना, हातपाय हलवल्याशिवाय पाण्यात सुद्धा पोहता येत नाही. आणि म्हणून मुमुक्षुंनी म्हणजे साधकांनी
त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. कशापासून? भौतिक इच्छा आणि आसक्तीपासून. येशूसारखे कोणत्याही काळातील जगद्गुरू म्हणतात की सर्व विका आणि माझ्या मागोमाग या. सर्व विका म्हणजे काय? की सगळ्याचे होळी करा. आता जसं बाबांनी सांगितलं होतं एरच काकांच्या फॅमिलीला सगळं डिस्पोज ऑफ करून यायला, असं सद्गुरू क्वचित कोणाला तरी सांगतो. जो त्याच्या मंडळीतला अंतर वर्तुळातला असेल त्यालाच केवळ ते असं सांगतात. अगदी सामान्य जनांना ते असं सांगणारच नाही. सामान्य जनांना त्यांना माहिती की आपली पोच कुठपर्यंत आहे, तसेच ते गोष्टी सांगतील आपल्याला. सत्याच्या साक्षात्काराचा चमत्कार. चमत्कार पण कशाचा चमत्कार? सत्याचा साक्षात्कार म्हणजे ईश्वरी साक्षात्कार. म्हणून बाबा म्हणायचे की मी ईश्वर साक्षात्कार तुम्हाला देणं हाच माझा सगळ्यात मोठा चमत्कार असेल. बाकी चमत्कार हे दुनियादारीचे चमत्कार नाही, तो गारुड्याचा खेळ आहे. जेव्हा एखाद्यास ईश्वराची बुद्धिगम्य सिद्धता हवी असते तेव्हा तो काहीतरी चमत्काराची इच्छा करतो की ज्यामुळे जगाच्या रहाटीत मग्न असणाऱ्या आणि दृश्य जगच अंतिम अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणारं सत्य मानणाऱ्या सामान्य माणसाच्या सरळपणास आणि साधेपणास धक्का बसेल. म्हणजे काय की बरेच जण असतात. आता उद्या आपण जाऊन लगेच कोणाला सांगितलं मेहर बाबांबद्दल, त्यांनी काय चमत्कार केले विचारणार. आजही फॉरेनर्स ऐकायला जास्त उत्सुक असतात. ते काय चमत्कारिक घटलं ते ऐकायची त्यांना इच्छा असते. जे काही साधेपणा आहे, सरळ जगरहाटीचं जीवन आहे, त्याच्यात जे मग्न आहेत त्यांना त्याच्यात काय बदलणार आहे, ज्या जगरहाटीच्या विरुद्ध काय झालंय ते काही घडलं का, मग चमत्कार असेल तर तिथे त्यांचा नमस्कार असतो. तर बाबा सांगतात अशा लोकांना माझ्याकडे येऊ नये, कारण त्यांनी चमत्कार बघून केलेला नमस्कार हा नमस्कार त्या चमत्काराला असेल, मला नसेल, असं बाबा म्हणायचे. म्हणून असं चमत्काराची अपेक्षा करून कोणी माझ्याकडे येऊ नये असं बाबा सांगायचे. परंतु ईश्वर आणि अतींद्रिय सृष्टी यामध्ये घोटाळा करू नका. ह्या दोन गोष्टी आहेत. चमत्कार कुठे होतात? अतींद्रिय सृष्टी म्हणजे सूक्ष्म जगातात जी अद्भुत अमर्याद शक्ती आहे ती वापरून केलेले ते चमत्कार असतात. पण ईश्वर म्हणजे काय? तो अतींद्रिय सृष्टी किंवा सूक्ष्म जगत नाहीये. तो सगळ्या तिन्ही जगताच्या पार आहे आणि तिन्ही जगतांमध्ये सुद्धा आहे. चमत्काराने एवढे सिद्ध होते की भौतिकते पलीकडे असे काही आहे की ज्यात सामान्य माणसास गोडी वाटावी, परंतु त्यामुळे ईश्वराचे दर्शन होत नाही. चमत्कार साध्य झाला किंवा चमत्कार कोणी केला म्हणून ईश्वराचं दर्शन कधी झाल्याचं बघितलंय नाही. मनुष्य मात्र एका मिथ्या म्हणजे खोट्या, मनुष्य मात्र एका मिथ्या अनुभवातून दुसऱ्या नव्या खोट्या अनुभवात अडकतो. एका मायेतून निघून दुसऱ्या मायेत जातो आणि तो सत्याच्या समीप म्हणजे जवळ जात नाही, ईश्वराच्या जवळ जात नाही. जगद्गुरूंनी चमत्काराकडे नेहमीच तुच्छतेने पाहिलेले आहे. जे परफेक्ट मास्टर आहेत, सद्गुरूला इथे सगळीकडे त्यांनी जगद्गुरू शब्द वापरलाय वर्णेकरांनी. तर सद्गुरूंनी कुठलेही सद्गुरू जर बघितले तर ते ह्या चमत्कारांकडे तुच्छतेने पाहतात, कारण तो त्यांच्यासाठी गारुड्याचा खेळ आहे. त्यांना जीवनाचे अंतिम साध्य माहीत असते. म्हणून बाबा सांगतात मी चमत्कार का करत नाही. चमत्कार करणं म्हणजे पुन्हा तुम्हाला मायेत अडकवणं, आणि मी तर तुम्हाला मायेतनं बाहेर काढायला आलेलं जे मोस्ट डिफिकल्ट टास्क आहे, अत्यंत कठीण कार्य आहे ते. पण तेच कार्य करून संपूर्ण आम्हाला तुम्हालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्यांना मायेतून बाहेर काढून एक आध्यात्मिक पुश द्यायचा आहे, धक्का द्यायचा आहे, त्या मार्गावर आणायचंय. किती प्रचंड मोठं कार्य आहे, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून हे सद्गुरू जे आहेत ते चमत्काराकडे तुच्छतेने बघतात, कारण अंतिम साध्य काय आहे? ईश्वरी साक्षात्कार. ह्या चमत्कारात त्यांना पुन्हा मायेत गडबडवणं, मायेत गुंतवणं हा अंतिम ध्येय नाहीये. ते त्याकडे सर्वसामान्यांना वळवत असतात. कशाकडे? अंतिम ध्येय म्हणजे ईश्वर साक्षात्कार म्हणजे सत्याचं दर्शन. ते सर्वसामान्यांना मोह पाडणाऱ्या चमत्काराच्या उत्सुकतेपासून परामुख करतात, तिथून त्यांना विचलित करतात, त्यांना त्याच्यापासून दूर नेतात.
त्यांना जनतेस ज्ञान प्रकाश दाखवायचा असतो. कुणाला? सद्गुरूंना. मोहात बुडवायचे नसते. जेव्हा ते एखादा चमत्कार करतात तेव्हा त्या योगे म्हणजे त्या मार्फत ते आध्यात्मिकतेकडे लोकांना वळवत असतात. अगदी आध्यात्मिक कारणासाठी फक्त कधीतरी ते चमत्कार असतात, तो त्यांचा हेतू असतो. त्यांचा चमत्कार स्वतःचा बडेजा मिरवण्याकरता नसतो. त्यांना जर कोणता चमत्कार करायचा असेल, कुणाला? सद्गुरूंना, तर तो म्हणजे मानवास ईश्वर हेच सत्य आहे याचा साक्षात्कार करवणे होय. ईश्वर एकमेव सत्य आहे हे त्यांना अनुभवायला देणं हा एकमेव चमत्कार, मोठा चमत्कार त्यांच्यासाठी असतो. इथे हे चमत्काराचं प्रकरण संपलं. आता पुढचं प्रकरण आहे वाट चुकलेले मस्त. अतींद्रिय शक्तींचा प्रगतीत अडथळा. अतींद्रिय शक्ती ज्या आहेत म्हणजे आता बघितलंय जसं चमत्कार, सटल वर्ड, सूक्ष्म जगतातल्या शक्ती, त्याचा वापर करणं वगैरे, तो जो आहे तो प्रगतीमध्ये अडथळा असतो. काही योगी भौतिक सृष्टी विसरून आत्मसाक्षात्कार करू इच्छितात. मनावर परिणाम करणारी संस्कार बंधने हटवण्याकरता त्या अंतःस्तरावर नवीनच संस्कार उत्पन्न करत असतात. विशेषतः योग मार्गामध्ये हा प्रकार जास्त चालतो की जिथे ते वेगळ्या वेगळ्या समाधी आहे, काही आहे, त्या मार्गाने सगळे संस्कार नष्ट करून मन शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु बाबांनी हे सांगितलं की ते कृत्रिम असतं. जसंच त्यांची समाधी अवस्था, योग अवस्था उतरते, ते संस्कार दुप्पट जोराने वर उफाळून येतात. अजून दात बसलेले नाही, त्यामुळे बऱ्याचदा जरा गडबड होते. जेथे श्रेष्ठ अतींद्रिय शक्तींचा उदय होतो तेथे त्या शक्ती बहुधा आध्यात्मिक मार्गातील मार्गस्थाची प्रगती खुंटवतात. जिथे त्या अतींद्रिय शक्तींचा उपयोग होतो, मग ते जादूटोणा असेल, भूमिकांमधले प्रगत साधक असतील, तिसऱ्या भूमिका असो, चौथी भूमिका असो, योग मार्गातले योगी असो, जिथे कुठे अशा पद्धतीने ते उपयोग करतात तिथे हमखास त्यांची आध्यात्मिक मार्गातली प्रगती खुंटते, अडखळते, थांबते. तिथे ती एक प्रकारे त्याला अडथळा निर्माण होतो. चतुर्थ स्तराच्या पलीकडे जाणारा योगी विरळा. चतुर्थ स्तर म्हणजे चौथी भूमिका, ज्या 1 ते 7 भूमिका आहेत त्याच्यामध्ये बाबा सांगतात की चौथ्या भूमिकेच्या पुढे म्हणजे 5व्यात 6व्यात ईश्वर साक्षात्कार असा, म्हणजे योग मार्गातून ज्याने प्रगती केली किंवा सद्गुरूच्या मदतीशिवाय जो प्रगती करतोय आध्यात्मिक पथावर, तो मनुष्य, तो साधक फार फार तर चौथ्या भूमिकेपर्यंत, अगदी विरळ केसमध्ये 6व्यापर्यंतच जाऊ शकतो, 5व्यापर्यंतच जाऊ शकतो. बाबांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे तो प्रगती करू शकत नाही. पायरी पायरीने मार्गदर्शन. आता हा प्रत्येक विषय इतका मोठा आहे आणि याच्यावर आपण कितीही विवेचन केलं तर कमी आहे, पण त्या विवेचनाची तुम्हा सगळ्यांना गरज नाही याची मला खात्री आहे. कारण आता आपण डिस्कोर्सेस वाचून संपवलंय, आपण ईश्वर गॉड स्पीक्स पण बघितलंय आणि ह्या आपले याच्यात पण टिफिन लेक्चर, क्रिएशन कॉजेसमध्ये पण तुम्ही सगळे असता, त्यामुळे तुमची सगळ्यांची उमज आता छान झालेली आहे. पायरी पायरीने मार्गदर्शन. सद्गुरू हे संस्कार बंधने हळूहळू दूर हटवतात. तर एकदम ते काढता येतं का? नाही. मागे आपण ह्याच्याबद्दलची एक गोष्ट उदाहरण बाबांनी मला वाटतं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये दिले की ते भांड आहे आणि ते चमकवायचं आहे, तर तुम्ही ते एकदम असं फास्ट करायला सांगितलं तर काय होईल? तो त्या आगीमध्ये त्याला भाजून भाजून चमकवेल, पण नंतर ते वापरण्यालायक राहणार नाही, तुटून जाईल. आणि ते दुसऱ्या साधूंनी सांगितलं की याला 15 दिवस लागतील किंवा 3 महिने लागतील आणि मग तो रोज त्याला हळूहळू घासतो आणि मग ते लखलखीत पण होतं, वापरण्यालायक पण राहतं. असं बाबांनी तिथे उदाहरण दिलं होतं की संस्कारांचं बंधन सुद्धा एकदम हे करायला गेलं
तर तो एकतर मस्त होईल किंवा मजबूत होईल किंवा त्याचा देहत्याग होईल, आणि म्हणजे देहात असताना जे ईश्वर साक्षात्कार अनुभव करायचा तो त्याला होणार नाही. म्हणून असं एकदम कुठलं होत नाही बटन दाबल्यासारखं, तर ते हळूहळू प्रगती हळूहळू होते. संस्कार सुद्धा हळूहळू निष्क्रिय होतील, नष्ट होतील. संस्कारांची बंधनं सुद्धा हळूहळू दूर होतात. संस्कारांचे बोजड ओझे अधिक न वाटता ते कमी व्हावे म्हणून सद्गुरू शिष्यांना कधी कधी वाटेल त्याच्या हातचे खाण्यापासूनही परावृत्त करत असतात. खाण्यातून पण संस्कार पासन होतात, व्यक्तीच्या स्पर्शातून पण संस्कार पास होत असतात. तुम्हाला पण हा अनुभव आला असेल, बारकाईने जर तुम्ही लक्ष दिलं तर बघा, मेहराबादहून गेल्यावर काय काय होतं तुमच्या आयुष्याचं जीवनात. तुम्ही कुणाच्या घरी गेलात, दुसऱ्या गावी गेलात, दुसऱ्या शहरात गेलात, एखाद्याच्या घरी गेलात, एखाद्याच्या हातचं जेवलात, त्यानंतरच तुमची मनाची अवस्था किंवा काय होतं, तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल तर तुम्ही हे नक्की कॅच केलं असाल. हा अनुभव येतो की बदलतात, संस्कार बदलतात. आणि मग ओढ लागते की मी नेहमी यांना म्हणते की चला पटकन मेहराबादला जाऊन हे सगळं टाकून देऊया तिथे समुद्रामध्ये बाबांच्या. एनिवे, तर म्हणून बऱ्याचदा सद्गुरू आपल्या शिष्यांना सांगतात की इतरांचं खाण्यापासूनही परावृत्त करतात. अन्न देणाऱ्याचे संस्कार अन्नाबरोबर येत असतात. सद्गुरू पुढे येणारी संस्कार बंधने केवळ थांबत नसतात, तर जाणीवेत पूर्णतया बदल घडवून आणतात. केवळ संस्कारांचं बंधनच थांबतं असं नाही, तर त्याची जी जाणीव आहे ती अधिक प्रगत होते, कॉन्शियसनेस अधिक प्रगल्भ होतो त्याचा. हे कार्य ते पायरी पायरीने करतात, स्टेप बाय स्टेप करतात, एकदम नाही करत. स्थूलापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मातून कारण देहाकडे आणि कारण देहातून शुद्ध चैतन्याकडे, या मार्गाने सद्गुरू शिष्यास मार्गदर्शन करत असतात, पायरी पायरीने, स्टेप बाय स्टेप. एकदम सगळं अचानक काही घडत नाही आणि घडून आणतही नाही. मस्त म्हणजे वेडा नव्हे. आताच परवाच एक क्लिप माझ्या बघण्यात आली, एरेच काकांनी बद्दलची आहे. तुम्ही कोणी बघितली का माहित नाही. असं फिरत असतं काय काय, कधीतरी एखादं चांगला हाताला लागतं. आपण नेहमीच सगळं काही बघत नाही, वेळही नसतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एरेच काका सांगतायत मंडळी हॉलमध्ये, आणि ते घौस पद्धतीचे जे मस्त असतात. आता घौस पद्धतीचे मस्त म्हणजे जे शरीराचे अवयव वेगळे करून ठेवून देतात, कारण त्यांच्यासाठी शरीराचं महत्व नसतंच. आणि मग बाबांनी एरेच काकांना सांगितलं की तू जा, अमुक अमुक एक मस्त आहे त्याला भेट आणि इकडे घेऊन ये. पण तो पहिल्यांदा तिथे जातात, त्याला तो मस्त भेटत नाही. दुसऱ्यांदा जातात, भेटत नाही. मग तिसऱ्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं, ते तिथे जाऊन बघतात तर काय, संपूर्ण शरीराचे त्याचे सगळे हात एकीकडे पडलाय, पाय एकीकडे, धड एकीकडे, डोकं एकीकडे. ते इतक्या घाबरतात एरेच काका. त्यांना वाटतं बापरे, इथे मर्डर झालेला आहे, हा माणूस तो मरून पडलाय, बाबांनी ज्याला आणायला सांगितलं. आणि मग ते धावत जाऊन बाबांना सांगतात, आणि मग बाबा त्यांना समजावतात. मग त्या बाबा पुन्हा सांगतात की जा आता परत घेऊन ये त्यांना. आधी बाबा समजावून सांगतात की तुला वाटतं तसं नाहीये, की तू फार फॉर्च्युनेट आहे, लकी आहे की तुला हे बघायला मिळालं. ह्याला घौस पद्धतीचे मस्त म्हणतात, आणि तू ते बघितलंस, तो आहे, तू आता जा, आज त्याला घेऊन ये वगैरे. ती मोठी स्टोरी आहे. मग ते परत त्यांना दुसऱ्या दिवशी जातात, त्याला भेटतात. आपलं धाडस होणार नाही सामान्य माणसाचं पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाण्याचं, पण ते जातात, घाबरत घाबरत कधीना जातात, आणि मग ते बघतात तो व्यवस्थित असतो, मस्त वगैरे. हे परवाच एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे त्याच्यामध्ये, परत सापडणं कठीण आहे. सापडली तर मी पाहिजे तर शेअर करेल, पण कुठे शेअर करायचं हा एक प्रश्न असतो, कारण आपले प्रत्येक ग्रुपचे नियम आहेत, तर त्याच्या बाहेर जाता येत नाही. तुम्ही सगळे जास्त करून असाल असा एखादा ग्रुपचं नाव मला सांगून ठेवा कोणीतरी चॅटवर, म्हणजे मग मी काय करेल की तिथे टाकत जाईल, मग तिथे तुमच्या ते बघण्यात येईल. तर त्यांना विचारलं एरेच काकांना की मस्त कसा ओळखायचा, कारण साधं नाहीये मस्त आणि वेडामध्ये. तर बाबांनी त्यांना सांगितलं की मस्त कसा त्याच्या डोळ्यांमधून कळतं, त्याच्या डोळ्यामध्ये जी झाक आहे त्याच्यावरून कळतं. आता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की नाही मला आठवत नाही, इथे बाहेर आमच्या इथे
बाहेर म्हणजे थोड्या अंतरावर एक स्त्री बसायची आणि खूप म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण होतं. कधीच तिने पाऊस असो ऊन असो तिच्या जागेवरून त्या फुटपाथवर बसायची, कधी मागायची नाही, भीक नाही, काही नाही, कुणी काही दिलं तर ठेवू नाही घ्यायची, काही काहींचं घेतही नव्हती आणि कचऱ्याच्या मात्र पिशव्या बांधलेल्या जवळ घेऊन ठेवायची, ती त्या धनासारख्या सांभाळायची. तर समहाव मी मागे मला वाटतं हे उरले तर मला सुरेखाताईंनी सुचवलं होतं की सुमनताई चौधरींनी, मला आठवत नाही कोणीतरी सुचवलं, असं बिस्किटचा पुडा एकदा तिला दिला, तिने घेऊन चांगला ठेवला, हृदयाशी लावला, दुसरे मुलं घ्यायला लागले तर त्यांना दिला नाही, खाल्ला की नाही ते बघितलं नाही. पण समहाव मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्यांना बाबांचा फोटो द्या, आणि म्हणून त्या बाईंना माहित नाही मला त्या मस्त होत्या की नव्हत्या किंवा त्यांची काहीच माहिती नाही, पण वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सगळं मस्तासारखे लक्षण होते त्यांचे. म्हणून मग मी दुसऱ्या वेळी त्यांना बाबांचा छोटासा फोटो आहे इथे समोर बघत असाल तुम्ही, दरबार पोचचा फोटो घेऊन गेले आणि त्यांना तो द्यायला लागले. तर त्या बाईने असं बघितलं, असं असं केलं, फोटो घ्यायला तयार ती झाली नाही, पण तिने दोन्ही हात जोडले. तिने बाबांचा फोटो घेतला नाही पण तिने दोन्ही हात जोडले. आणि मग काही दिवस आम्ही बाहेर कुठे गेलो होतो, नाशिकला की नगरला, आणि येऊन बघितलं तर ती बाई नाही. म्हणजे काही दिवसातच जेव्हा बाबांचा फोटो त्यांना दाखवला, म्हणजे त्यांनी ठेवून नाही घेतला आणि नंतर मी कधी प्रयत्नही नाही केला, पण त्यानंतर ती थोडेच दिवस राहिली आणि नंतर मी येऊन बघते तर मला कळलं, मी विचारलं अरे ह्या बाई दिसत नाही, तर समजलं की त्या गेल्या. ती मरण पावली नंतर ती बाई थोड्याच दिवसात. पण मला तिने ठेवून नाही घेतला फोटो, पण तिने दोन्ही हात जोडले, जे की एरवी ती कधीच कोणापुढे हात पसरतही नव्हती, जोडतही नव्हती. एनिवे सॉरी, मस्त म्हणजे वेडा नव्हे, बट आय थिंक बाबा इज पुशिंग फॉर टेलिंग ऑल दिस थिंग्स. आध्यात्मिक वाटेवर असणाऱ्या काहींचा मस्तांच्या धर्तीवर विकास होतो. मस्तास भौतिक व्यवहाराची भूल पडते आणि तो पूर्ण वेड्यासारखा वागू लागतो, कारण जगाचं भान त्याला राहत नाही. वेड्याप्रमाणे तो दुसऱ्याच्या अंगावर धावून जातो किंवा दुसऱ्यांना गोटे देखील मारू लागतो, शिव्या देतो, चावा घेतो इत्यादी. असे असले तरी तो वेडा नसतो, त्याहून तो निराळाच असतो, कारण त्याच्या या वर्तनामागील, त्याच्या या वागण्यामागील प्रेरणा वेगळी असते. वेड्याची वागणूक ही मस्तापेक्षा जशी वेगळी असते तशी दारुड्यापेक्षाही वेगळीच असते. आम्ही लहान असताना आम्हाला सांगितलं जायचं मस्त आणि ताई मौन कसे करायचे. ओके 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 श्वेतांबरी, थँक्यू. मी हे कम्प्लीट करते 4 लाईन आणि सांगते. ओके, बापरे 6:45 झाले, ठीक आहे. आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं वेडा म्हणजे भौतिक गोष्टींमुळे जो वेडा झाला तो, की भौतिक त्याचा एखादा नुकसान झालंय, लॉस झालाय किंवा खूप आनंद झालाय, दोन्ही क्षणांमध्ये तो मनाचं संतुलन घालून बसतो आणि वेडा होतो. भौतिक गोष्टींमुळे होतो तो वेडा. आध्यात्मिक गोष्टींमुळे ज्याचं मनाचं संतुलन ढळलं तो म्हणजे मस्त. हे आम्हाला अगदी लहानपणी सांगितलेलं मी सांगितलं. वेड्याची वागणूक ही मस्तापेक्षा जशी वेगळी असते तशी दारुड्यापेक्षाही वेगळी असते. वेडा आणि दारुडा यांच्यात हा फरक आहे की दारुड्याचा चालताना तोल जातो, परंतु वेड्या माणसाचा तोल जात नाही. या एका चिन्हावरून दारुडा आणि वेडा हे ओळखू येतात. ठीक आहे, त्याची कृती ही सूचक आणि अचूक असते. मस्ताची स्थिती जरी वरच्या स्तरावरील असली आणि शक्ती मोठी असली तरी त्याचा तोल त्याला सावरत नाही. त्याला मोठ्या सद्गुरूची गरज स्वतःची काळजी वाहण्यासारखी असते, कारण त्याला पेलवत नाही. तो ईश्वरी प्रेमात इतका हे होतो की ईश्वरी प्रेमात वेडा झालेला म्हणजे तो मस्त. ईश्वरी प्रेमात वेडा म्हणजे सगळं जग यत्कचित, जगाकडे तुम्ही पूर्ण पाठ फिरवले असते, त्याच्यासाठी जगाचं अस्तित्व संपलेलं असतं. ना जगाचं भान असतं ना स्वतःचं भान असतं, पूर्ण ईश्वरी प्रेमात तो असतो. ती गरज कधी कधी सर्वसामान्याहून अधिक असते त्याची काळजी वाहण्याची. आपण इथे थोडंसं थांबूया किंवा अजून एक पॅरा घेते आणि मग थोडक्यात अगदी सांगते मौनाबद्दलचं, कारण तुम्ही पुष्कळ ठिकाणी पुष्कळ ते ऐकतच आला असाल. मस्ताची मानसिक अवस्था ठिकाणावर आणणे. मस्ताचे अंतःकरण चांगले असल्याचे दिसून येते, त्यात ईश्वरासंबंधीचे प्रेम भरलेले असते, त्यामुळे ते दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकत नाही. तुमची ते काही मदत करू शकत नाही, पण
त्यांच्याकडे अनंत शक्ती असतात, त्यामुळे निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा केली तर आपोआप फायदा होतो, तो भाग वेगळा. आणि तेही त्याच्या स्तरावर अवलंबून आहे, कुठल्या भूमिकेत तो आहे. आंतरिक मार्गदर्शनाच्या अभावी, म्हणजे आंतरिक म्हणजे सद्गुरूकडून मदत न मिळाल्यामुळे, अभावी म्हणजे ती नसल्यामुळे, जे सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जाणार ते मस्त होणार नाही, ते स्वतःही योग्य मार्गावर येऊ शकत नाही. सद्गुरू त्यांची मानसिक अवस्था ठिकाणावर आणतात. मग त्यांनी स्वतः सद्गुरू शोधायची गरज नाही. त्या काळातल्या सद्गुरूचं ते कर्तव्य असतं. जसं बाबांचं प्रचंड कार्य बाबांनी केलंय, ते शब्दात सांगता येणार नाही आणि त्याचा आपण अंदाज करू शकत नाही. या युगावतारात त्यांनी मस्तांसाठी जे कार्य केलं अद्भुत आहे. त्या 2 जागा आमची शोधताना नाकी नऊ आली काश्मीरमध्ये, मस्त जिथे बाबा, आणि वारंवार वाटायचं बापरे बाबा कसे गेले असते. आणि हे तर 2, त्यांनी तर कैक मस्तांना कॉन्टॅक्ट केलं. सगळं तहान भूक हरपून बाबा ते काम करायचे. आणि मग जेव्हा तो चांगला मस्त त्यांना मिळायचा तेव्हा ते खूप खुश असायचे. तर बाबांनी त्यांच्यावर काय कार्य केलं, त्यांना त्या फसलेल्या आहेत एका दरीत, तिथनं बाहेर काढणं सोपं नसतं. अचानक ते करू शकत नाही, पायरी पायरीने आपण आत्ताच बघितलं करावं लागतं. त्याच्यातून त्यांना बाहेर पाडून त्यांना आध्यात्मिक मार्गावर पुढे ढकलण्याचं महत्वाचं कार्य बाबांनी मस्ताचं केलं. सिंपल साधं. लोक अनंत कल्पना करतात मस्तांच्या आणि बाबांच्या कार्याबद्दल, आणि नाही ते विचार करतात. सद्गुरू त्यांची मानसिक अवस्था ठिकाणावर आणतात. परिस्थितीनुसार योग्य काय अयोग्य काय हे ओळखण्याचे सामर्थ्य त्यांना देतात आणि आध्यात्मिक मार्गात त्यांची प्रगती करून त्यांना त्यांच्यापेक्षा खालच्या अवस्थेतील लोकांना मार्गदर्शक म्हणून तयार करतात. मस्तांना तारून नेण्याकरता सद्गुरूचा अवतार होतो. इथे थोडंसं आपण थांबूया, आपण वेळ मिळाला तर पुढे कंटिन्यू करूया, कारण बिकॉज आय हॅड प्रॉमिस अँड आय हॅव टू कीप माय प्रॉमिस. तर मौन बाबांनी करायला सांगितलं की नाही, मौन सगळ्यांनी करायचं की नाही, असे अनंत प्रश्न लोकांच्या मनात असतात. मौन करून ड्युटीवर जायचं की नाही. मौन जे बाबांना मानतात, ज्यांचं बाबांवर प्रेम आहे असं म्हणणं आहे, त्या सगळ्यांनी मौन करावे, ही बाबांची इच्छा आहे. हे बाबांनी स्पष्ट केलंय, दिस इज माय विश. आणि कशासाठी येते त्यांची, ते प्रियतम आहेत तर त्यांची मर्जी राखण्यासाठी म्हणा. त्यांनी जे महामौन केलंय त्यात सामील नाही म्हणत, पण त्याला एक सॅल्युटेशन म्हणून म्हणा, त्याच्या गौरवार्थ म्हणा, त्यांच्या प्रेमापोटी म्हणा. आपण मौन केलं म्हणून दुनियाचं भलं होणार किंवा आपलं भलं होणार अशी काहीही वेडगळ कल्पना त्या मौनामागे नसावी. केवळ बाबा मौन करायचे, बाबांनी सांगितलं. बाबा म्हणजे आमच्या मनात हा कधी प्रश्नच नाही आला. मी आता मागाशी सांगत होते मीनाताईंना की अगदी लहान होते तेव्हाची माझी मौनाची पहिली आठवण आहे. मौन होतं आणि मी रडत होते. माझ्या वडिलांनी मला कडेवर घेतलं. आमच्या घरात चारी बाजूला बाबांचे फोटो असायचे, ते फक्त मला बाबांचे फोटो दाखवत गेले आणि मी ते बघून शांत झाले. ही माझी मौनाची पहिली, म्हणजे मौन करून आम्ही शाळेत जायचो, कॉलेजात जायचो, ऑफिसला जायचो. माझा 35-36 वर्ष जॉब झाला आणि प्रत्येक वर्षी मौन करून मी कामावर गेलेले आहे. कधी सुट्टी असेल तर गोष्ट वेगळी. एकदाच असं झालं की मला मौनाची सुट्टी घ्यावी लागली. त्यांनी सांगितलं की मौन घेऊन मी जॉबवर येऊ शकत नाही, पण मी सुट्टी घेऊ शकते. ती सुट्टी पण आम्हाला तेव्हा मिळायची नाही मॅनेजर लोकांना, तर त्या वेळेला ती मला मिळाली. आता हे काय काय ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत ते आपण बघूया. 1960 साली कोणीतरी बाबांना आठवण करून दिली की बाबा आज मौन आहे, 10 जुलैचा दिवस आहे, मौन सुरू झालंय. तर मग बाबांनी म्हटलं की ठीक आहे, सगळ्यांनी 24 तास उपवास करा. असं सुरू झालं. आणि मग पुढे काही दिवसांनी बाबांनी, आता ते मला साल नक्की लक्षात नाही, आय एम सॉरी, आणि माझं एक नजर घड्याळावर पण आहे, 7 वाजले की सांगाल हं मला कोणीतरी. तर मग बाबांनी सांगितलं, पुढे मग बाबांनी सांगितलं की पुढची आज्ञा होती की मौन करा. मग बाबांना सगळ्यांचे तिथून मौन सुरू झालं 1960. आणि मग बाबांना पत्र यायला लागले. त्याआधी पण वेगवेगळ्या वेळेला बाबा आयदर मौन करायला सांगायचे किंवा उपवास करायला सांगायचे, जप करायला सांगायचे, कधी कॉम्बिनेशन वेगवेगळ्या असायच्या. माझे वडील त्या सगळ्यात सहभागी असायचे. एनिवे, तर ह्या पर्टिक्युलर वेळानंतर मौन सुरू झालं आणि मग लोकांचे बाबांना पत्र यायला लागले, बाबा माझं मौन मोडलं, बाबा माझी अशी अडचण आली, मी मौन धरू शकत नाही, काय करू, बाबा असं झालं म्हणून माझं मौन मध्येच मला सोडावं लागलं, असे लेटर यायला लागले.
बाबांनी रागवले नाही, बाबांनी म्हटलं ओके शांतपणे. मग बाबांनी ऑप्शन दिलं की ज्यांना जमतंय त्यांनी मौन धरा, ज्यांना नाही जमत त्यांनी उपवास करा 24 तासांचा, फक्त एक चहा पिऊन असं काहीतरी. पण नंतरच्या काळात 64 साली की काय बाबांनी स्पष्ट सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे प्रेमी आहेत, जे मला आपला प्रियतम म्हणून मानतात, त्या सगळ्यांनी 24 तासाचं दर 10 जुलैला मौन करावं. ही बाबांची इच्छा आहे. आता मौन आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. आता ड्युटीवर जाऊन मौन का करायचं, तर बाबांनी सांगितलं होतं ड्युटी फर्स्ट. आपण विचार करा, आज आपण थोडे लोक आहोत, पुढे लाखोनी आहोत, पुढे कोट्यानी झाले, कैक कोटीनी झाले, प्रत्येक होई शकेल पुढे, हू नोज, पुढे इंटरनॅशनल सायलेन्स डे पण होईल. ते आपण आता भाकीत करू शकत नाही. तेव्हाची परिस्थिती तेव्हा असेल, ते सुट्टी जाहीर करतील, जसं आता महावीर जयंती वगैरे असतं तसं आपल्याला माहित नाही. पण आता आपण बाबांनी सांगितलं ड्युटी फर्स्ट, मग आपण आपलं कर्तव्य निभावून मौन सांभाळायचं. आणि आमचा तो एक ग्रुप आहे बुक डिस्कशनचा, त्याच्यावर 2 दिवस हेच चालू आहे. शक्य असतं आपण पूर्ण प्रामाणिकपणे एरवी काम करत असेल, सिन्सिअरली करत असेल तर, आणि आपण मौन पण सिन्सिअरली करणार असेल तर बाबा हेल्प्स अस. आपल्याला त्यांना मागायची गरज पण नाही की बाबा माझ्या बॉसने ऐकू द्या की त्याने परवानगी, काही सांगायचे, सगळी काळजी घेतात. ते सगळी काळजी घेतात. त्यांना माहिती आहे तुम्ही इमानदारीने मौन करताय, तुम्ही इमानदारीने ड्युटी करताय. आदल्या दिवशी 2 दिवस आधी, 4 दिवस आधी जी जरुरी असेल, तुमची कुठली हायर अथॉरिटी असेल त्यांना विचारा, परवानगी घ्या की मेहर बाबा 44 वर्ष मौन होते, म्हणून मी आम्ही दरवर्षी 24 तासाचं मौन करतो, माझी अशी अशी ड्युटी आहे, मी मौनासह माझी ड्युटी व्यवस्थित पार पाडेल. मग तुमचं ते पब्लिक रिलेशन असो, तुम्ही काउंटरवर असो, तुम्ही ब्रांच हेड असो, व्हॉट एव्हर, तुम्ही डॉक्टर असो, ते विचारणार तुम्ही कसं करणार. आपलं कागद पेन, मौनाची पूर्वतयारी म्हणजे आपलं बरोबर कायम एक पेन, पेन्सिल आणि लिहिण्याचं पॅड, कागद सोबत ठेवावे, मग खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा. कायम एक कागद कायम त्याच्यावर लिहिलेला असावा की मी अमुक अमुक आज माझा मौन दिवस आहे. विसरलंच कुणी कुणाला रस्त्यात भेटला आणि विचारलं तर तुम्ही ते कार्ड त्यांना दाखवू शकता. हे मी नगरमध्ये माझ्या भावाने सांगितलं होतं, एक बाबा प्रेमीची आठवण त्याला. असं करून तुम्ही त्यानंतर त्यांनी तुम्हाला परवानगी दिल्यावर तुमचे जे कलिग आहे किंवा तुमच्या सबऑर्डिनेट आहे, तुमच्या हाताखाली काम करणारे आहेत तुमच्यासोबत, त्यांना 4 लोकांना विश्वासात घेऊन सगळ्यांना सांगून ठेवा. सपोज यू आर अ ब्रांच हेड, तर मला पूर्ण माझ्या स्टाफला घेऊन सांगावं लागायचं की माझं असं. मग मी त्यातल्या 2 जणींना निवडायची की तू हे काम करायचं, तू मला जर कोणाचा फोन आला तर मी तुला बोलवेल, कागदावर लिहून दाखवेल, तू त्याला सांगायचं, कुठला कस्टमर आला काही प्रॉब्लेम झाला तर मी तुझ्याकडे पाठवेल, मेसेंजरला सांगून ठेवा. म्हणजे त्यांना विश्वासात घ्या, त्यांची मदत घ्या की माझं मौन असेल आणि कुठं गरज पडली बोलायची तर मी कागदावर लिहून देईल, तो माझ्या मतीनं बोलायचो. अर्धा प्रश्न मिटला, सगळाच मिटला, काही राहतच नाही. काही लोक असतात मुद्दाम मौन तोडायचा प्रयत्न करतात. बी लव्हिंग टू विथ देम, आपोआप तुमच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल राग येतच नाही, आपोआपच. अजून धैर्याने वागा. ते तुमचे बाकी लोक मात्र जास्त केअरफुल असतात. मौन तुटू नये म्हणून काय करायचं तुम्ही जर बघाल, महत्वाचं टिप्स तुम्हाला ज्या पाहिजे होत्या. मुख्यतः मौन का मोडतं, आपल्या ज्या सवयी आहेत, खोडी आहेत, आपल्या ज्या दुर्बलता आहेत, कमी आहेत, शॉर्टकमिंग्स आहेत, त्याच्यामुळे मोस्टली मौन मोडतं. आपल्याला सवय असते विचारायची, भाजी करू का पोळी करू, भाकरी करू का पोळी करू, चहा करू का कॉफी करू, चहा घेता का, आली का गेली का, जय बाबा म्हणायची पण आपली सवय आहे. किंवा इतर काही. 4 दिवस आधी तुम्ही वर्कआउट सुरू करा, आजपासून वर्कआउट सुरू करा. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण तुम्ही तुमचा एक्झामिन करा, ॲनालाइज करा तुमच्या आयुष्यातला, दिनक्रमातला, की मी काय काय कुठे कुठे सवयीनं बोलतो किंवा बोलते. तुम्ही मनात ते नोट करा की मी इथं बोलू शकते, माझं मौन तुटू शकतं. मी उठल्यावर जय बाबा करते, झोपताना जय बाबा करते, किंवा व्हॉट एव्हर तुमचं असेल ते. तर तुम्ही ते स्वतःला सांगायचं, हे करायचं नाही 10 जुलैला, हे करायचं. म्हणजे आपणच आपल्याला इन्स्ट्रक्शन मनातल्या मनात द्यायच्या की ह्या माझ्या सवयीने मी इथे इथे बोलू शकते, ते मला 10 जुलैला बोलायचं नाही. तशा इन्स्ट्रक्शन, तशा सूचना तुम्ही तुम्हाला इंटरनली मनातच द्या.
नोट करा ते बस की बाबा हे होऊ नका, म्हणजे स्वतःला सांगायचं की हे त्या दिवशी व्हायला नको, ही चूक त्या दिवशी माझ्याकडनं व्हायला नको. बाईला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देणं हे बायकांचं असतंच काम. काही त्या दिवशी ती जे करेल, जसं करेल तसं फोडू दे, नाही तर काही करू दे, आधीच तिला सांगून ठेवा उद्या माझं मौन आहे ग बाई, तर काही बोलायचं नाही. आता माझं म्हणजे सेक्लुजनच असतं. इतर तुमच्याकडे शेजारी पाजारी येत असतील, जात असतील, तर त्यांना कसं डील करायचं ते तुम्ही करा. फोन आले घ्यायचे नाही. महत्वाचं असेल मेसेज टाका. फोन एक महत्वाचा आहे जिथे मौन सुटू शकतं. तर सगळ्यांना मौनाच्या खूप शुभेच्छा. आपण उद्या ट्यूसडेला पण हे करू पुन्हा हिंदीमध्ये इतरांसाठी. आणि आज आपण आता इथे थांबायला हवं. पुढचं आपण आज वाचू शकत नाहीये. इफ आय एम जर मी जास्त पाल्ला कुठल्या गोष्टीला लावला असेल तर आय एम रिअली सॉरी, मला माफ करा. आणि जर कुठे जास्त फास्ट सुटले असेल तर त्यासाठी पण माफ करा. थँक्यू बाबा आणि थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहेर बाबा की जय. मी हे काढते म्यूट केलेलं की जेणेकरून ज्यांना प्रार्थना कोणाला दिली होती आज. हा, रंजन दीदी आहे का? जय बाबा, रंजन दीदी आहे का? आहे का तुम्ही? जय बाबा. हा, तुमचा माईक अनम्यूट करा. जय बाबा, प्रार्थना सुरू करा. अवतार मेहेर बाबा की जय. प्रार्थना बोलायची आहे का? हो हो, पूर्ण प्रार्थना. प्रार्थना बोलायची. होय. अवतार मेहेर बाबा की जय. हे परवरदिगार, सबके राखनहार और सबकी रक्षा करने वाले, तुम्हारा कोई आदि नहीं है और न तुम्हारा कोई अंत है. तुम अद्वैत हो, तुम तुलना से परे हो और तुम्हारा पार कोई नहीं पा सकता है. तुम्हारा कोई रंग रूप नहीं है. तुम आविर्भाव से रहित हो और तुम गुणातीत हो. तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और धारणा से परे हो, शाश्वत और नश्वर हो. तुम अखंड हो और दिव्य नेत्रों के सिवाय और किसी भी प्रकार से तुम्हें कोई नहीं देख सकता है. तुम्हारा अस्तित्व सदैव था, तुम सदैव रहते हो और तुम सदैव रहोगे. तुम सर्वत्र हो, तुम हर वस्तु में हो और तुम हर जगह से परे तथा हर वस्तु से परे हो. तुम आकाश में हो और पाताल में हो. तुम व्यक्त हो और व्यक्त हो. तुम सब लोगों पर हो और समस्त लोगों से परे हो. तुम तीनों गुणों में हो और तीनों गुणों से परे भी हो. तुम अगोचर हो और स्वतंत्र हो. तुम सृष्टि के रचने वाले हो, स्वामियों के स्वामी हो, समस्त मनोरंजन के ज्ञाता हो. तुम सर्वशक्तिमान हो और सर्वव्यापी हो. तुम अनंत ज्ञान हो, अनंत शक्ति हो और अनंत आनंद हो. तुम ज्ञान के महासागर हो, सर्वज्ञ हो, अनंत ज्ञान रखने वाले हो. तुम भूत वर्तमान और भविष्य के ज्ञाता हो और तुम स्वयं ज्ञान हो. तुम पूर्ण दयामय हो और सतत परिकारी हो. तुम आत्माओं की आत्मा हो और अनंत गुणों से संपन्न एक परमात्मा हो. तुम सत्य ज्ञान और परमात्मा की मूर्ति हो. तुम सत्य के मूल हो, प्रेम के महासागर हो. तुम सनातन सत्ता हो, ऊंचों में सबसे ऊंचे हो. तुम प्रभु और परमेश्वर हो. तुम परब्रह्म हो और परात्पर परब्रह्म हो. तुम परब्रह्म परमात्मा हो, अल्लाह हो, इलाही हो, यजदान हो और मस्त और एकम ईश्वर हो. तुम्हारा नाम जप अर्थात एक ही पूज्य है. प्रायश्चित प्रार्थना. हे असीम दया के निधि प्रभुराज, हम अपने सब पापों के लिए पश्चाताप करते हैं. हर एक विचार के लिए जो असत्य अनुचित या गंदा था, हर एक बोले शब्द के लिए जिसे बोलना हमें उचित न था, और हर एक कर्म के लिए जिसे करना हमें उचित न था, स्वार्थ से प्रेरित हर एक कर्म शब्द विचार के लिए तथा द्वेष प्रेरित हर एक कर्म शब्द विचार के लिए हम पश्चाताप करते हैं. विशेषकर हर एक कामुक विचार तथा क्रिया के लिए, ऐसे हर एक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया, सब असत्य वचनों के लिए और सभी निंदा, पाखंड, दंभ या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम अनुताप करते हैं. और खासकर दूसरों का नाश करने वाले हर एक कर्म के लिए, दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द तथा कर्म के लिए तथा दूसरों को
दुख गिरने की इच्छा करने के लिए हम अवतार करते हैं। हे प्रभुराज, आप हम पर असीम दया करके हमारे किए हुए पापों को क्षमा कीजिए और वैसे ही आपकी मर्जी के अनुसार विचार करने में, बोलने में तथा कार्य करने में जो हमारी असमर्थता सदा रहती है उसको भी क्षमा कीजिए। यही हमारी आपसे प्रार्थना है। प्रियतम परमात्मा, हमारी ऐसी सहायता करके हम तुझसे अधिक प्रेम करें और अधिक और फिर भी उससे भी अधिक प्रेम करें, जब तक कि हम तुझ में मिलकर एक हो जाने के पात्र बन जाए और तू हम सबकी ऐसी सहायता कर हम अंत तक बाबा का दामन जटा से पकड़े। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। जय बाबा दीदी, बहुत बढ़िया। दिलू जी, आप हाँ। आरती करें और आपके बाद सुरेखा दीदी, सुरेखा ताई डोंगरे करेंगे। आप आरती कर लीजिए पहले और दूसरी आरती सुरेखा ताई करेगी। अवतार मेहर बाबा की जय। बुझावे नार जगतनी एकर पुद रत्ने परमातु छेलागी आश भक्तों ने के बख्शे नूरे मातु आयाम शद मेहर बाबा चरण पर तुझ न दरिए सर खुदाना जात थी वाके फथई बे तो मेहर बातो तुझे माँ लिख की कतनो तू आशिक बीने आरे भी तुझे डरी न्याय रहत माँ रे पतनो होई तूफान हमोरे रौ में साले बखस जे ज्ञान इज्जत के तू पर महात्मा ज्ञानी छेनी त्यारे इरफान खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी मस्त हमने कर छे तुझ पर जान सदके साकिया पीड़े गई मातु हमारी नाव भर दरिए तरावे तो में तरिए हमारा ना खुदा मेहर बाबा चैनी के बातू हमारा ना खुदा मेहर बाबा चैनी के बातू। अवतार मेहर बाबा की जय। बढ़िया, थैंक यू। जय बाबा। सुरेखा ताई, जय बाबा। अवतार मेहर बाबा की। 18 पुराणे शास्त्रे साही वेदही हकले चार तुझा थांगना कुणाला गला महिमा तुझा अपार दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती गाया मेहर प्रभु आरती गाया
अश्रु जलाने धुतले मन, अश्रु जलाने धुतले मन, अनुतापाचे वरती आसन, अनुतापाचे वरती आसन, प्रेम भक्तीचे हे आवाहन, प्रेम भक्तीचे हे आवाहन, बसा तयावरिया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। रोम रोम हा शरीरामधला, रोम रोम हा शरीरामधला, धूप दीप होनी पेटला, धूप दीप होनी पेटला, अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला, अर्पण ही काया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। काय मागुनी कुठला आहे तू, काय मागुनी कुठला आहे तू, मागितल्या विन सर्व दिलेस तू, मागितल्या विन सर्व दिलेस तू, एक मागतो परंतु एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। शब्द पांगळे अपुरे पडती, शब्द पांगळे अपुरे पडती, मुक्या भावना ओठी अडती, मुक्या भावना ओठी अडती, कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती, तूच येई गावया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरी या मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। थँक्यू ताई, खूप छान। जय बाबा, अवतार मेहर बाबा की जय। सब लोग अपना माइक खोल सकते हैं, या किसी को कुछ पूछना है मौन के बारे में स्पेसिफिकली, या आज जो हमने पढ़ा या मस्त के बारे में, तो पूछ सकते हैं। और अगर किसी को कुछ पूछना है नहीं, तो सब लोग अपना माइक खोलिए, वीडियो खोलिए, एक दूसरे से मिलिए, जय बाबा करिए। जय बाबा, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय बाबा, जय मेहर बाबा, जय बाबा। मौन आणि उपवास दोन्ही केलं तर चालतं ना? बाबांनी सांगितलेलं नाही, तुम्हाला करायचं तर करू शकता।
कोण बोललं? प्राची ताई ना? हा हा. दिलीप पाठाडे भाऊ पुढच्या उद्या आरती म्हणाल तुम्ही. हा आरती म्हणाल म्हटलं, उद्या आरती म्हणाल. हा हो म्हणजे बाबांनी असं सांगितलेलं नाही. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय जय बाबा. बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. कोई कुछ पूछना चाह रहे हैं क्या? मौन सबको मौन की शुभकामनाएं, बधाई, सब क्या जो बाबा के प्रेम में, बाबांच्या प्रेमात, बाबांच्या आठवणीत पूर्ण दिवस मस्त राहा. उपवासाबद्दल बाबांनी काय म्हटलंय? नाही, बाबांनी फक्त मौन करायला सांगितले. नाही, जर मौन करू शकत नसाल तर बाबांनी अजून काहीतरी उपवासाबद्दल सांगितलंय. सकाळी 8च्या आधी दूध काय असं काहीतरी, मला ते एक्झॅक्टली माहित नाही. नाही, असं नाही सांगितलं. असं नाही ना? ते त्या काळात त्या पिरियड मध्ये त्या काही लोकांना सांगितलं होतं. अच्छा. हा 64 मध्ये ती सूचना बदलली. 1964 ला ती सूचना बदलली आणि सगळ्या प्रेमीजनांनी मौन करावं असंच माझी इच्छा आहे असंच बाबांनी सांगितलं. करायला मौन काय प्रॉब्लेम आहे? करायचं. हा नाही, मौन करू. फक्त असं विचारलं मी. मी दोन्ही पण करते, मौन पण करते, उपासन करते. दोन्ही ते तुम्ही स्वतः करता म्हणून, पण असं बाबांनी काही सांगितलं. हा बाबांनी सांगितलं म्हणून नाही, असं बरं वाटतं. मलाही खूप जण बाहेर म्हणजे दुनियेतले लोक मौन म्हटलं की म्हणतात आज जेवायचं नसेल ना. मग म्हणतात अरे असं कसं, पूर्ण जेवते. म्हटलं हो, जेवण पूर्ण करणार, जेवायला उपवास नाहीये. आणि तसं बाबांनी सांगितलेलं नाहीये. नाही. तुमच्यासोबत मी पण आहे. हो का? अरे वा. माझाही विचार आहे की मौन करायचं आणि उपवास पण करायचा. दोन्ही आणि नातवालाही सांभाळायचं. त्यांना आयडिया दिली मी. आता नातवासाठी त्यांना म्हटलं 8-10 इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड करून ठेवा मोबाईल मध्ये. आणि कारण लहान मुल आहे ना, दिवसभर आजी बोलली नाही तर त्याच्यावर हे होऊ शकतं, म्हणून त्याला त्या वाजवून दाखवायच्या. आपल्याजवळ उपाय आहेत ना सगळे. जय बाबा. पण त्याची गरज नाही पडणार, तुम्ही काळजी नका करू, होईल सगळं बरोबर. नाही, लहान होता हुमा त्यावेळेला तो रडायचाच. आम्ही तिघांचंही मौन, मी, ऋतुजा आणि नितीनचं, आणि मग त्याला बोलायचं नाही दिवसभर, तर तो दिवसभर वाट पाहायचा, मग रडायला सांगायचा. आता समजतो त्याला. आता तो म्हणतो मी पण मौन करतो, शाळेमध्ये सांगतो म्हणतो सगळ्यांना की आज माझं मौन आहे. हा लहान असताना मग ते एक प्राऊड असतो, मजा येते. किंवा इतरांना मला मौन शब्दच लिहाय, मला आठवते मी एकदा शाळेत अगदी लहान, म्हणजे माहित नाही आता पहिलीत होते का कितवीत, तर मला लिहून दाखवायचं होतं की माझं मौन आहे. मला तो मौन शब्द मी एकदा मोहन लिहिला, एकदा काय लिहिला तेही मला आठवते. मला तो मौन शब्द लिहिता आला नव्हता अगदी लहान असताना, हे आठवते. नाही, मी ड्युटीवर जायचे ना, म्हणजे सर्व्हिस करायची, तेव्हा पण मौन करायची मी. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना मजा वाटायची. नाही, पुढे माहित होतं लोकांना आणि त्यामुळे त्यांना बाबांच्या मौनाबद्दल माहिती कळते. जय बाबा बेटा, 2 दिवसांनी आजीचं मौन आहे हा. जय बाबा. तू पण मौन धरायचं, बोलायचं नाही. असं खानाखुणांनी बोलायचं. आजी दूध दे, पाणी दे, बोलायचं नाही तोंडाने. जेवायला दे, भूक लागली, आंघोळ घाल. मी ब्रांच मॅनेजर होते इथे मुंबईत असताना. परेल ब्रांचची हेड होते. आणि ब्रांच मॅनेजर म्हणजे आमचे कॉन्टॅक्ट डायरेक्ट सेंट्रल ऑफिस, कधी कोण हे करणं, जीएम. तर मग मी आधीच परवानगी घेतली होती. जीएम डायरेक्ट जीएम कडनं परवानगी घ्यायला लागायची. ते म्हणे पण काही फोन बिन आला सेंट्रल ऑफिस वरनं किंवा आम्ही केलं तर काय करणार. म्हटलं करेल काहीतरी मॅनेज, तुम्हाला इन्फॉर्मेशन जी पाहिजे ती मिळेल. त्याने काय केलं, मुद्दाम केला असेल किंवा काय असेल, बरोबर त्या दिवशी मला परवानगी दिली. मी मौन घेऊन गेले, सगळ्यांना सांगून ठेवलं होतं स्टाफला वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर असा 11-12च्या दरम्यान फोन आला. आणि मग मी आधीच सांगून ठेवलं होतं कोणाला तरी की फोन तू रिसीव्ह करायचे आज सगळे म्हणून. आणि मग त्याने सांगितलं की जीएम आहेत फोनवर.
मी तिला फोन केले, जेम असू दे कोणी असू दे. माझ्या असिस्टंट मॅनेजर जी होती तिला बोलवलं, तिला मग लिहून दाखवलं, तिला सांगितलं त्यांना विचार त्यांना काय हवंय, काही सेंट्रल ऑफिस वरनं फिगर मागवली काय नाही ते ती बोलली. त्यांनी सांगितलं की मॅडमचं मौन आहे सर, काय हवं वगैरे त्यांनी विचारलं. शी इज ऑब्झर्विंग सायलेन्स, व्हॉट इज दॅट वगैरे, यू कॅन टेल मी अँड शी इज हिअर ओनली, शी विल गिव्ह द आन्सर्स. आणि मग ते सांगत गेले तिला आणि मग मी कागदावर लिहित गेले आणि ती बोलत गेली. पण तेवढंच. मग परत दिवसभरात खाली फोन, इट माइट बी टेस्ट चेकिंग असो. पलानी स्वामी म्हणून होते, कारण आमचं हेड ऑफिस मद्रासला. फार चांगले गृहस्थ होऊन घे जातं. एकदाच रजा घ्यावी लागली 35-36 वर्षात, बाकी कधीच नाही घ्यायला लागली. असं चालायचं, चांगलं व्हायचं. हो, अनुभव येतात पण आपण करू शकतो, आपण ठरवलं. एकदा तर मी आणि माझी धाकटी बहीण, ती खूप सुंदर आहे, उंच आहे, मेहर ज्योती म्हणून, आणि ती त्यावेळी तिचं BSc करत होती नगर कॉलेजला, आणि मी माझं बँक झाली होती मला वाटतं त्यावेळेला खोलीत, आणि आम्ही ठरवलं की मौनाच्या दिवशी आपण समाधीवर जायचं. तेव्हा गर्दी नसायची अजिबातच, अगदी मोजके 10-12 लोक होते. आम्ही पुस्तक घेऊन जायचो वाचायला, अभ्यासाचं तिथे, आणि मी ICW करत होते. मग आम्ही दोघी कशा बशा गेलो, आम्ही आपले कागदांवर चिठ्ठ्यांवर लिहून ठेवलेलं होतं की बस कंडक्टरला, त्यावेळी बस असायची 2ला जाणारी बस, ती बस आणि उतरायचं तिथे दोन्ही जवळ आणि मग जायचं समाधीवर नगरहून, नगरच्या स्टँडवरून. आणि मग जाताना परत दोघी जणी मग आम्ही कुठून तरी एका डिस्टन्सवरनं चालत गेलो. मग त्यात बायका होत्या, त्यांनी आमच्या खानाखुणा आणि हे सगळं बघितलं. त्या बाया म्हणतात, बाई चांगल्या दोघी पोरी दिसायला चांगल्या आहे, मुक्याच ग बाई, मुक्याच ग. मुली आहे मेन म्हणजे लोकलला भयानक गर्दी असते. हो, आणि तिथे कसं 100 लोक विचारणार तुला कुठे उतरायचं, तू कुठे उतरणार आहे का, किंवा आपल्याला समोरच्याला विचारायला लागायचं की कुठे कोण उतरणार आहे. अरे मी रेकॉर्डिंग बंद करायचं राहिलं, आय एम सॉरी. जय बाबा.